श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात दर सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्याने घरातील सर्व दुःखापासून मुक्तता मिळते. तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. त्यामुळे श्रावणातील सोमवार या तिथीला सकाळीच भगवान शंकराची मनोभावे पूजा अर्चना करावी. 2. श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराची पूजा करताना त्यांना चंदन, अक्षदा, बेलपत्र, धोत्र्याचे फूल, दूध आणि गंगाजल अर्पण करावे. यामुळे भगवान महादेव प्रसन्न होतात. 3. श्रावण सोमवारी 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने सर्व कष्ट दूर होतात, मनाला शांतता लाभते. श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करावे. तसेच तुम्हाला जर शक्य असेल तर महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्रांचे एक तरी झाड लावावे. 4. श्रावण सोमवारी भगवान शंकर यांना तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर धूप आणि दीप पेटवून महादेवाची आरती करावी आणि त्यानंतर प्रसाद वाटप करावा. हा उपाय केल्याने महादेवाचा आशीर्वाद मिळेल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. भगवान शंकराला भांग, धोत्रा आणि बेलपत्र अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. श्रावण सोमवारी शिवमंदिरातील शिवलिंगाला या गोष्टी अर्पण केल्यास भोलेनाथाची कृपा प्राप्त होते आणि जीवनात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि जीवनात येणारे अडथळेही दूर होतात. हिंदू धर्मात या महिन्याला खूप महत्त्व आहे, कारण हा महिना शिवाचा प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात भक्त भगवान शंकराचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा करतात. सर्वजण श्रावणाच्या सोमवारी उपवास करतात. असे मानले जाते की श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. अशा स्थितीत आज तुम्हाला सांगणार आहोत की श्रावण महिन्यात कोणती कामे आहेत ज्यामुळे तुम्हाला जीवनात सुख समृद्धी मिळेल आणि नेहमी ध्येयाकडे वाटचाल होते. भगवान शिवाला भोलेनाथ असेही म्हणतात. असे मानले जाते की त्यांच्या खऱ्या भक्तांची एक हाक देखील त्यांना प्रसन्न करू शकते. म्हणूनच तुमच्या लक्षात आले असेल की भगवान शिवाच्या भक्तांची संख्या इतर देवांच्या भक्तांपेक्षा जास्त आहे. या उलट श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते. भगवान शिवाची उपासना केल्याने ऐहिक आणि आध्यात्मिक सुखांची प्राप्ती होते. आता जाणून घेऊया कोणती कार्य आहे ज्याने भगवान शिव प्रसन्न होतात. तर श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास करावा. असे केल्याने तुमच्या मनाची चंचलता दूर होते. त्यामुळे तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता वाढते. यासोबतच ग्रह नक्षत्रांचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि कठीण परिस्थितीतही ते योग्य पद्धतीने लाभ देतात. श्रावण सोमवारी उपवास केल्याने भगवान शिवही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. भगवान शिवाची पूजा केल्याने नेहमीच शुभ फळ मिळतं असते. तरी श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करणे आणि शिवलिंगावर दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्रावणात रोज शिवलिंगावर दूध अर्पण केल्यास शिव परिवाराचा आशीर्वाद मिळतो. मनाचा कारक ग्रह चंद्र हा भगवान शंकराच्या मस्तकावर विराजमान असल्यामुळे तुमचे मनही मजबूत होते. श्रावणात दररोज शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होऊन मनाची अस्वस्थता दूर होते. तसेच भगवान शंकराला केशर मिश्रित खीर अर्पण करावी. असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात लाभ होतो. महामृत्युंजय मंत्राचा जप श्रावण महिन्यात दररोज करावा. असे केल्याने आरोग्य प्राप्त होते. शास्त्रामध्ये निरोगी शरीराला समृद्धीचे प्रतीक मानतात असे सांगितले जाते.
जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही जीवनातील प्रत्येक यश मिळवू शकता. त्यामुळे महामृत्युंजय मंत्राचा जप श्रावण महिन्यात रोज करावा. यासोबतच या मंत्राचा जप केल्याने तुमचे मानसिक आरोग्यही सुधारेल. ऑगस्टपासून श्रावण सुरू झाल्यावर शंकराच्या मंदिरात शिवलिंगावर दूध वाहताना अनेक भक्त दिसतात. मात्र भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी या 6 पैकी कोणतीही एक वस्तू अर्पण केली तर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. शिवभक्तांसाठी श्रावण हा महिना खास असतो. महिनाभर भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात असे मानले जाते. चतुर्मासात विष्णू भगवान विश्रांती घेत असल्याने श्रावणात शिव देवता सृष्टीवर कृपा करत असते असे मानले जाते. दर सोमवारी शिवलिंगाची पूजा अर्चा करण्यात भक्त तल्लीन होतात. शिवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हीही या 6 गोष्टींचा आधार घ्या. शिवलिंगावर कोणत्या गोष्टी वाहिल्यास तुम्हाला त्यांचे चांगले फळ मिळू शकते आणि शुभ आशीर्वाद मिळू शकतो मिळवण्यासाठी याचा वापर करून घ्या. शिवाला समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिव यांना वर म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. श्रावण महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात. शास्त्रानुसार शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी या 6 पैकी कोणतीही एक वस्तू रोज शिवलिंगावर अर्पण करावे असे सांगण्यात येते. 1. शमीपत्रे. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवाला शमीपत्र खूप आवडते. अशा स्थितीत पूजेच्या वेळी शंकराला शमीची पाने अर्पण केल्याने तो लवकर प्रसन्न होतो असे मानले जाते की शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने शनिदेवताचा कोप टळतो. तुम्ही कर्क, वृश्चिक, कुंभ, मकर किंवा मीन राशीचे असाल तर शिवलिंगावर शमीची पाने अवश्य अर्पण करा. यामुळे व्यक्तीवरील साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव कमी होतो. 2. बेलपत्र. भगवान शंकराला खूप प्रिय आहे. पौराणिक कथेनुसार बेलपत्राच्या झाडाची उत्पत्ती माता पार्वतीच्या घामापासून झाली आहे. मंदार पर्वतावरील माता पार्वतीच्या घामापासून बेलपत्राची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. यामुळे पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असेही मानले जाते. 3. काळे तीळ. काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. मनोकामना पूर्ण होतात. 4. हिरवे मूग. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही श्रावण महिन्यात शिवपूजेच्या वेळी हिरवे मूग देखील वापरू शकता. तुमची इच्छा असेल तर 108 डाळी मोजून धुवा आणि शिवलिंगाला अर्पण करा. यामुळे तुमची प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होईल. 5. अक्षदा. भगवान शंकराच्या पूजेत अक्षदाचा वापर केला जातो. असे मानले जाते की शिवलिंगावर अक्षत अर्पण केल्याने व्यक्तीचे धन वाढते. मात्र अक्षदा अर्पण करताना भाताचे दाणे तुटले जाऊ नयेत याकडे लक्ष ठेवा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 6. कण्हेराची फूल. कण्हेराचे फूलही भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. यामुळे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात पूजेच्या वेळी शिवलिंगावर कण्हेराचे फूलही अर्पण करता येते. तुम्हाला लवकरच शुभ परिणाम मिळतील. गंगेचे पाणी. जलाभिषेक करूनही भगवान शंकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही फक्त गंगाजल किंवा अगदी पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करू शकता. असे मानले जाते की गंगाजलाने
अभिषेक केल्यावरही भगवान शिव प्रसन्न होतात. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला श्रावण महिन्यात तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या महिन्यात तुम्ही मांस, मद्याचे सेवन टाळावे, म्हणजेच सूडबुद्धीचे अन्न. तसेच या महिन्यात दूध पिऊ नये, कारण श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध अर्पण केले जाते. श्रावणामध्ये दूध न पिण्याची शास्त्रीय कारणेही आहेत. श्री स्वामी समर्थ.